उद्धव ठाकरे यांनी 30 मिनिटाच्या भाषणात 17 वेळेस नरेंद्र मोदींचे नाव घेत केली टीका। नाशिकला पर्यटनाचा विकास नाही, संभाजीराजे यांची खंत। तमिळनाडूच्या तिरशी गँगच्या आरोपीला अटक, वाहनांची काच फोडून करायचा चोरी, 6 गुन्ह्यांची उकल। कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला। कुलाब्यात 4000 पोलिसांचे टपाली मतदान, उद्यापर्यंत बजावता येणार हक्क। पूर्व नागपुरात महायुती महाविकास आघाडीसमोर बंडखोराचे आव्हान। भाजपला विनंती, उद्धव ठाकरे म्हणाले मी बोलणी करायला तयार। सोलापूरकरांचे नागरी विमान सेवेचे स्वप्न साकार, 20 डिसेंबर पासून मुंबई आणि गोवासाठी विमान सेवा। मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान। भाजपचे आमदार फक्त GR वर, अस्तित्वात नाही, खासदार प्रणिती शिंदे यांची आमदार कल्याण शेट्टीवर टीका। मुंबई नाशिक महामार्गावरील दोन्ही महामार्गावरील वाहतूक मंदावली। मुंबईच्या पोलीस नियंत्रण कक्षाला बॉम्ब ठेवल्याबाबत धमकीचा फोन। मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं। शिवसेना तुमच्या बरोबर 25 वर्ष होती, पण आम्हाला मुख्यमंत्रीपद देणं भाजपनं नाकारलं, संजय राऊत यांचं वक्तव्य। 2006 कोटींच्या महत्वाच्या IPOला ब्रेक, अनेक तक्रारी आल्यानंतर सेबीचा निर्णय। सोयाबीनला 6000चा हमीभाव देणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन। विलासराव तांडेच्या पदयात्रेला चिकलठाणा परिसरात गर्दी। ज्वेलर्स मधील चांदीच्या वस्तूंमध्ये तांब्याची भेसळ। सोयाबीनला 6000चा हमीभाव देणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्वाही। पुण्यातील एक नगरसेवकही बिश्नोई गँगच्या टार्गेटवर। न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूची कसोटीतून निवृत्ती जाहीर। राजस्थानात कारचा भीषण अपघात, कोल्हापुरातील एकाच कुटुंबातील 4 जण ठार। आजपासून दिल्लीतील सर्व शाळा बंद, मुख्यमंत्री आतिशींनी सांगितले कारण। राज ठाकरे यांची उद्या नाशिकच्या सिडको सातपूरमध्ये सभा।